तर या आजच्या सेक्शनमध्ये आपण काही प्रश्नाबद्दल चर्चा करणार आहोत. तर पहिला जो प्रश्न आहे त्यासाठी दिलेला तो असा आहे, सुरुवात करू तो आपण. स्वागत आहे तुमचं गव्हाणे कम्प्युटरमध्ये. एखाद्या फ्लॅटबेड स्कॅनरची बहुतांशी एखाद्या फोटोकॉपी मशीनसारखी असते. उत्तर बरोबर आहे याचं, कारण हे स्कॅनर्स आहे जे इनपुट डिव्हाइस आहे. स्कॅनरमध्ये चित्र ठेवता डायरेक्टली आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह होते. कुठलेही फोटो कुठली चित्र आपण या स्कॅनरमध्ये ठेवलं तर ते आपल्या डायरेक्टली आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह होते. तर हे स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहे आणि एका फोटो मशीनसारखंच ते काम करतं. याचं तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, इंडिव्हिज्युअल सॉफ्टवेअर्स हे म्हणून वर्णन करता येईल असे सॉफ्टवेअरचा प्रकार आहे. तर ते आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर खूप महत्त्वाचे असतात, कारण अनेक लोकांना अनेक ठिकाणी जे ते कामं करतात तर ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचाच वापर करतात. बँकेमध्ये, रेल्वेमध्ये, हॉस्पिटलमध्ये, बिझनेसमध्ये, एज्युकेशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ॲप्लिकेशनच वापरले जातात. याचं उत्तर बरोबर आहे. इंडिव्हिज्युअल सॉफ्टवेअर म्हणून वर्णन करता येईल अशा सॉफ्टवेअरचा प्रकार म्हणजे तो आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स. तर डॅडॅश हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असून ते कम्प्युटरला त्यांचे अंतर्गत रिसोर्सेस नियंत्रित करण्यास मदत करतात. तर कम्प्युटरच्या आत काही सॉफ्टवेअर असतात जे कम्प्युटर जे चालते ते सिस्टीम सॉफ्टवेअर चालते. सिस्टीम सॉफ्टवेअर नसेल तर आपण कम्प्युटर चालू शकत नाही, कारण सिस्टीम सॉफ्टवेअर हे बेसिक कम्प्युटर असतात संगणकातले. कारण ज्यावेळेस आपण कम्प्युटर चालू करता तर चालू केल्या कम्प्युटरमधलं सिस्टीम सॉफ्टवेअर हे प्रोग्राम चालू होतात आणि सिस्टीम सॉफ्टवेअर चालू ज्याला आपण BIOS प्रोग्राम म्हणतात, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतात. हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहे आणि या सिस्टीम सॉफ्टवेअर सगळं काही चालते. म्हणून संगणकातले सिस्टीम सॉफ्टवेअर आपल्याला समोर दिसत नसतात, जे संगणकाच्या आत राहून सगळं कामं करतात. अशा सॉफ्टवेअरला सिस्टीम सॉफ्टवेअर असं आपण म्हणतात. तर सिस्टीम सॉफ्टवेअर हे खूप इम्पॉर्टंट असतात. तर ते ज्याला आपण बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर म्हणतात तर ते अंतर्गत रिसोर्सेस नियंत्रित करण्यास मदत करतात. याचं उत्तर सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. ईमेल वापरणाऱ्यांपैकी प्रत्येकाचा ईमेल ॲड्रेस हा वेगळा असो. कुठल्याही पोर्टलवर तुम्ही ईमेल तयार करा, याहू असेल, गुगल असेल, जीमेल असेल, प्रत्येकावर आपण जो ईमेल ID तयार करता प्रत्येकाचा ईमेल ID हा वेगवेगळा असतो, डिफरंट असतो, ज्याला आपण युनिक म्हणता. याचं उत्तर वेगळं आहे. बरोबर याचं उत्तर. त्यानंतर नेटवर्कची रचना ही कशी आहे आणि स्तोत्र कसे समन्वयित केले जातात यांचे वर्णन करतो तो म्हणजे नेटवर्क आर्किटेक्चर्स, ज्याला आपण स्थापत्य म्हणता. प्रत्येक नेटवर्कची जी रचना असते ही वेगवेगळी असते. मग ते स्टार असेल, रिंग असेल किंवा हायरार्किकल असेल, तर वेगवेगळे नेटवर्क असतात. नेटवर्कची वेगळ्या प्रकारची रचना असते, त्याला आपण टोपोलॉजी म्हणता. तर नेटवर्कची टोपोलॉजी ही डिफरंट टाईपमध्ये असते. तर मॅन हे पण नेटवर्कचे प्रकार आहेत. तर हे नेटवर्क छोटे नेटवर्क एका मुख्य नेटवर्कला जोडले गेलेले असतात. त्याला नेटवर्क आर्किटेक्चर्स असं आपण म्हणू शकता. अनइन्स्टॉल प्रोग्राममुळे कम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये स्थापित केलेले अनावश्यक प्रोग्राम काढून टाकण्यास मदत करतात. चित्रात ही प्रोसेस दाखवलेली आहे की आपल्याला एखादा प्रोग्राम काढून टाकून द्यायसाठी आपण कंट्रोल पॅनलमध्ये गेल्यानंतर प्रोग्राममध्ये गेल्यानंतर जे प्रोग्राम आपल्याला काढून टाकून द्यायचे, अनइन्स्टॉल करायचे, तर आपण ते अनइन्स्टॉल करू शकता. त्याचं उत्तर बरोबर आहे. माहिती ॲक्सेस मिळवण्यासाठी, हार्डवेअर सेटिंग बदलण्यासाठी व त्यात साठवलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन हेल्प घेण्यासाठी, कम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी आपण डॅडॅश आज्ञावलीचा वापर करता. कुठल्या आज्ञावलीवरून सगळ्या या गोष्टी केल्या जातात, तर या स्टार्ट बटनावरून केल्या जातात. याचं स्टार्ट बटनावरून प्रोग्राम रिमूव्ह करणं, कम्प्युटरची सेटिंग बदलणं, कम्प्युटर शटडाऊन करणं, हेल्प मिळवणं, या सगळ्या गोष्टी आपण या स्टार्ट बटनावरून करता. त्याचं उत्तर स्टार्ट बटन आहे. पुढीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही? तर याच्यामध्ये चित्रात आपल्याला दोन ते तीन उपकरणं आहेत जे इनपुट नाहीत, ज्यात मॉनिटर आहे आणि प्रिंटर आहे आणि स्पीकर आहे. ही तिन्ही उपकरणं जे दिसतात आपल्या चित्रातले हे इनपुट डिव्हाइस नाही. अशा प्रकारे. त्यानंतर सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्होल्टाईल असते. आपल्या चित्रात दाखवलेले सगळे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस आहेत, त्यात फ्लॉपी डिस्क आहे, हार्ड डिस्क आहे, मेमरी कार्ड्स आहेत, CD DVDs आहेत.
USB आहेत, हे सगळे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहेत ज्याला आपण नॉन व्होल्टाईल म्हणता. एकदा माहिती यात टाकली रे टाकली ती माहिती किती काळ किती वर्षे त्या तुमच्या कम्प्युटरमध्ये स्टोअर असते. हे सगळे सेकंडरीज स्टोरेज डिव्हाइसेस आहेत ज्याला आपण नॉन व्होल्टाईल म्हणता. धन्यवाद. आपण हे सगळे प्रश्न पाहिले आणि या प्रश्नाबद्दल चर्चा केली.